बांगलादेश आपला 1971 डिसेंबरपासून ट्रॅडिशनल मित्र राहिलेला आहे, पण ह्याच्यामध्ये खूप फरक पडला आहे आणि स्थिती आता अशी आहे की बांगलादेश असा एक राष्ट्र आहे आपल्या नेबरहूडमध्ये ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास नाही करता येत. ऑगस्ट 24पासून जे घडामोडी झाल्यात बांगलादेशमध्ये आणि इलेक्टेड गव्हर्नमेंटला फेकलं गेलं सो कॉल्ड स्टुडंट अनरेस्टमध्ये, आणि आता जे तिथे मोहम्मद युनूस प्रिन्सिपल ॲडवायझर आहेत इंटरिम गव्हर्नमेंटचे, ते पण भारताच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की शेख हसीनाला आपण इथे जागा दिली, राहायला आपल्याला आश्रय दिला आहे, त्याच्यामुळे ते सगळे चिडलेले आहेत. मध्ये आपण एक ऐकलं असेल की एक स्टेटमेंट आलं होतं मेजर जनरल फजलुर रहमान, त्यांनी म्हटलं होतं की जर का दिल्ली पाकिस्तानवरती आक्रमण करेल तर आम्ही नॉर्थ ईस्टचे जितके स्टेट्स आहेत ते सगळ्यांना ऑक्युपाय करू. ह्याच्याहून मोठी हास्यास्पद गोष्ट काय असू शकेल? आपण पाहतो की बांगलादेशची तितकी कुवत नाही आहे, पण बोलताना काय काय बोलून जातात हे फक्त त्यांनाच समजतं, आणि ह्या गिदड भक्तीच्यावरती आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे. सर, पण ज्या पद्धतीनं आपण युद्धासाठी पुढे जातो, शत्रू वाढत आहे, पाकिस्तानला काही राष्ट्र मदत करतात, त्यात बांगलादेशचा सुद्धा आपला मित्र असताना सुद्धा समावेश होऊ शकतो. अडचणीचं ठरेल आपल्यासाठी? जरूर ठरू शकतं. आपण इतके दिवस 3 फ्रंट वॉर किंवा 2 फ्रंट वॉर बोलत होतो, आता आपल्याला 3.5 फ्रंट वॉर करावा लागेल. कारण आधी बांगलादेश बॉर्डर्स सिक्युअर होत्या, त्या आता सिक्युअर नाही आहेत, आणि मधून जे त्यांचे वक्तव्य येतात, त्यांचा जे ॲक्शन्स करतात, त्याच्यामुळे स्पष्ट दिसून येतं की बांगलादेश आता हा आपला मित्र राहिला नाही आहे. आणि स्पेशली 5 ऑगस्टनंतर जे त्यांनी केलं आहे, आणि स्पेशली पाकिस्तानला त्यांनी जितके फॅसिलिटीज दिल्या आहेत, त्यांचा विजा नॉट रिक्वायर्ड सांगितलं आहे, त्यांचे हाय कमिशनरचा फुल स्ट्रेंथ त्यांनी पुन्हा त्यांना परमिशन दिली आहे. तिथले लोक येऊन जाऊन त्यांच्याशी ट्रेड जास्ती प्रिफर करतात ॲज कम्पेअर्ड टू इंडिया. तर जी हालत आपली पहिले होती त्यांच्याबरोबर रिलेशनच्या बाबत, ती आता नाही आहे. आता भारताला बांगलादेशच्याबद्दल असं म्हणतात की वी हॅव टू बी व्हेरी अबाउट व्हॉट बांगलादेश डज. कुठेतरी बांगलादेश आपला जणू मित्र असताना शत्रू झाला आणि पाकिस्तानचा मित्र होऊन बसलेला आहे. ज्या पद्धतीने त्यांना सोयीसुविधा देतात किंवा सगळे ट्रेडवर आपण करतो आहे, त्यांनाही कुठेतरी मदत होती आहे बांगलादेश? 100%. बांगलादेशमध्ये जे झालं आहे कारवाई, हे कम्प्लिटली पाकिस्तान स्पॉन्सर्ड होतं आणि पाकिस्तान याच्यामध्ये पूर्णपणे सक्सेसफुल झाला आहे. आता शेख हसीना भारतामध्ये अडकून पडले आहेत. रोज बांगलादेशकडनं रिक्वेस्ट येते की यांना डिपोर्ट करा आणि परत पाठवा. पाकिस्ताननी जे पूर्ण बांगलादेशवरती आपलं काबीज केलं आहे, एक वेळ अशी होती की पाकिस्तानाशी त्यांचं इतकं वाकडं झालं होतं की त्यांना त्यांच्याकडून बाहेर पडायचं होतं, आणि 71च्या लढाईमध्ये आपण ते करून त्यांना दिलं. ऑन अ प्लॅटर त्यांना इंडिपेंडन्स आपण दिलं, स्वातंत्र्य दिलं. पण आता ह्या इतक्या कमी वर्षांमध्ये आपण पाहतो आहे की बांगलादेशची जी हालत आहे, आणि मागच्या काही वर्षामध्ये आपण काही दिवसांमध्ये पाहिलं होतं की जितका नरसंहार झाला हिंदूंचा आणि बाकी अल्पसंख्याकांचा, तितका कधीच बांगलादेशमध्ये झाला नव्हता. कारण ट्रेडिशनली, कल्चरली, लँग्वेज हे सगळं आपल्या म्हणजे बांगलादेश आणि बेंगॉल ह्याच्यामध्ये खूप साम्य आहे. खूप मुवमेंट्स होते, लग्न व्हायची, लोक इकडनं तिकडनं जायचे, पण आता ते राहिलं नाही आहे. आता ते फॅब्रिक तुटलं आहे आणि हे जोडायला वेळ लागेल. म्हणजे आता आपला शत्रू म्हणूनच त्याला ट्रीट केलं? 100%. बांगलादेश आपला मित्र नाही, शत्रू म्हणूनच त्याला ट्रीट करायचं, आणि त्याला आपण त्याच्यावर लक्ष ठेवायचं की जेव्हा आपण काही कारवाई करू पाकिस्तानवरती, तेव्हा तो कसा रिॲक्ट करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.